नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने मुलांच्या भविष्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे। मित्रांनो, या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना। मग NPS वात्सल्य योजना काय आहे? मग यामुळे मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 18 सप्टेंबर रोजी नवीन योजना सुरू केली आहे। मग तुमच्या मुलांनाही आता पेन्शन मिळणार आहे। महिन्याला तुम्ही जर 1000 रुपये गुंतवले तरी तुमचे मुलं या ठिकाणी कोट्याधीश होणार आहे। मग NPS वात्सल्य योजना काय आहे? या ठिकाणी कोण गुंतवणूक करू शकतो? मग याच्या नियम अटी काय आहेत? कशा प्रकारे या ठिकाणी मुलांच्या भविष्यासाठी पैसे मिळणार आहेत? मग तसेच याच्या तरतुदी काय आहेत? या योजनेच्या अटी काय आहेत? याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। NPS वात्सल्य योजना अर्थमंत्र्यांनी वात्सल्य योजनेची घोषणा अर्थसंकल्पात 2024 दरम्यान केली होती। या योजनेअंतर्गत पालक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतात। मुले सज्ञान झाल्यानंतर उच्च शिक्षण त्याचबरोबर नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा असावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली। मग या ठिकाणी कोण गुंतवणूक करू शकतं? तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या NPS वात्सल्य योजनेत देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो। विशेष म्हणजे अपत्य 18 वर्षाचे झाल्यानंतर ही योजना सुरू ठेवता येईल। पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतात। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारा ही योजना चालवली जाणार आहे। पालक त्यांच्या मुलांसाठी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना अनेक पर्यायांपैकी कोणत्याही एका मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो। या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांना सरकारने मान्यता दिली आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार NPS वात्सल्यमध्ये गुंतवणुकीचे 4 पर्याय दिलेले आहेत। मग कोणते 4 पर्याय आहे? तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान 1000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल। पण जर तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता, म्हणजे त्याच्या कमाल मर्यादेला मर्यादा नाही। तुमच्या मुलाच्या नावावर तुम्ही जमा केलेल्या पैशातून तुम्हाला काही पैसे काढायचे असतील तर तुम्हाला गुंतवणुकीच्या तारखेपासून 3 वर्षे वाट पाहावी लागेल। त्यानंतर तुम्ही 25% रक्कम काढू शकता। हे पैसे शिक्षणासाठी किंवा कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी काढता येतात। याशिवाय 75%हून अधिक अपंगत्व असल्यास पैसे काढता येतात। तुमचे मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही हे 3 वेळा करू शकता। जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर तुम्ही त्या योजनेतून एक्झिट करू शकता, म्हणजे बाहेर पडू शकता। जर मुलांच्या खात्यात 2.5 लाख रुपये किंवा त्याहून कमी पैसे असतील तर तुम्ही संपूर्ण पैसा एकाच वेळी काढू शकता। पण जर हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 20% पैसा एकाच वेळी काढू शकता। उर्वरित पैशांचा उपयोग तुम्ही नियमित उत्पन्नासाठी एन्युटी खरेदी करण्यासाठी सुद्धा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही पैसे सुद्धा मिळतील। मग केंद्र सरकारने लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते। अशातच आता ही केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे। मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने NPS वात्सल्य योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तीवेतन खातेही उघडले जाणार आहे। या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे। पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून NPS वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात। खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये भरावे लागणार आहे। त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान 1000 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहे। मुलाला वयाची 18 वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येते। मग या ठिकाणी योजनेच्या अटी काय आहेत? तर खाते फक्त मुलांच्या नावाने उघडता येणार, मुलंच या योजनेचा लाभार्थी असणार,
सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडात खातं उघडता येणार. ENPS द्वारे खातं उघडण्याची तरतूद आहे. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल. 3 वर्षानंतर 25% रक्कम शिक्षण, आधार यासाठी काढता येणार. मुलाचे वय 18 वर्षे होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा यातील रक्कम काढता येणार. मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. मग ही NPS वात्सल्य योजना कशी आहे, कसे पैसे मिळणार? तर मित्रांनो, समजा वयाच्या 19 ते 60 वर्षापर्यंत मुलांनी त्यात दरमहा 1000 रुपये गुंतवले, तर अशा प्रकारे एकूण 60 वर्षाच्या कालावधीत NPS वात्सल्य योजनेत 7,20,000 रुपयाची गुंतवणूक होईल. तर तुम्हाला जवळपास 3,76,00,000चे व्याज मिळणार आहे. एकूण पैसे आहेत, एकूण जी रक्कम आहे ती 3,83,00,000 रुपये होईल. मग मित्रांनो, समजा वयाच्या 60व्या वर्षी तुमच्या मुलांनी NPS वात्सल्य खात्यातील सर्व पैसे ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवणूक, पेन्शन घेतले असं समजू. म्हणजेच या ठिकाणी वर्षाचे पैसे व्याज मिळेल. त्यामध्ये जर हे पैसे गुंतवले तर त्या प्लॅनमधून व्याजदर फक्त 5 ते 6% असला तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त 19 ते 22 लाख रुपयांचं व्याज मिळेल. म्हणजे 5 ते 6% असला तरी तुम्हाला 19 ते 22 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये पेन्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, तुमच्या मुलांना मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेत आई वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत सुरू करू शकतात. त्यामुळे तुमच्या पाल्यांच्या भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता. मात्र या योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियम अटी समजूनच पैशाची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करा. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अशी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, या योजनेविषयी आणखी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.